माझे नाव कुंजल आशिष ऐराव, मुक्काम पोस्ट धाडणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. आमा पाटील पिंपळनेर महाविद्यालय येथे घेण्यात आलेल्या मातीचा किल्ला बांधकाम यात मी सहभाग घेतलेला आहे. तर शिवाजी महाराजांच्या काळात असलेला मुरुड जंजिरा ह्या किल्ल्याची मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. सर्वांनाच हेवा वाटावा असा गड किल्ला याची माहिती आज आपण जाणून घेऊया. मुरुड जंजिरा किल्ला हा महाराष्ट्राला लाभलेल्या मोठ्या दंतूर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या जलदुर्गांमधील रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. जंजिऱ्याचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला, भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्राशिवाय मुरुड जंजिऱ्याच्या तटावर असलेल्या 572 तोफा या साऱ्यांमुळे हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी लांब बल्ल्याची कलाल बांगडी होती. ही तोफ होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला. जंजिराची सिद्धी हे मूळचे अभिसनीय असून हे दर्यावर्दी शूर, काठक आणि दणकटही होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न देखील केला खरा, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवण्याचे ठरवले. इसवी सन 1617 ते इसवी सन 1947 अशी ही 330 वर्ष जंजिरा हा अजिंक्य राहिला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटरवर पद्मदुर्ग नावाचा किल्लाही उभारला, पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना काही शक्य झाले नाही. जलदुर्ग प्रकारातील या किल्ल्याची तटबंदी इतकी विशाल आहे की त्याला सागराकडे एक दरवाजा आहे. 19 बुलंद बुरुज आहेत आणि 2 बुरुजांमधील अंतर जवळपास 90 फूटपेक्षा जास्त आहे. रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात चहूबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा असलेला राजपुराच्या खाडीवर तोंडावर मोत्याच्या जागी हा अजय जलदुर्ग आहे. तो जंजिरा किल्ला या नावाने आहे. याच किल्ल्याला मेहरूब उर्फ किल्ले जंजिरा या नावाने देखील ओळखले जाते.